सोलापूर पोलिसांनी मास्टर कीचा वापर करून मोटरसायकली चोरी करणाऱ्या एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे। या कारवाई दरम्यान त्याच्याकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। हा अल्पवयीन मुलगा गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींना मास्टर की लावून लॉक उघडायचा आणि अवघ्या काही सेकंदात दुचाकी घेऊन पसार व्हायचा। पोलिसांनी या विधी संघर्षग्रस्त बालकांकडून विविध भागातून चोरी केलेल्या 9 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे काही गुन्हे रजिस्टर झाले होते। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने डीपी पथक त्यातील एपीआय राहुल सावंत आणि त्यांची टीम यांनी एका ठिकाणी ट्रॅप लावला होता। एक गाडी आम्हीच उभी केली होती मोटरसायकल, आणि ती कोण चोरून नेतं का याकडे आम्ही लक्ष ठेवून होतो। त्या ट्रॅप मध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक तो त्या गाडीच्या जवळ उभा थांबला आणि त्याने ती गाडी ओपन करायचा प्रयत्न केला आणि त्या ट्रॅप मध्ये तो विधी संघर्षग्रस्त बालक सापडला। त्याला ताब्यात घेतल्यानंतर विश्वासात त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 9 मोटरसायकल रिकव्हर करण्यात आलेले आहे। त्यामध्ये सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील 6 मोटरसायकल, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील 1 मोटरसायकल आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील 2 मोटरसायकल रिकव्हर करण्यात आलेले आहे। अशा प्रकारे एकूण 9 मोटरसायकल रिकव्हर केलेले आहेत। सदर आरोपी जो आहे, विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे, तो मास्टर कीचा वापर करून या मोटरसायकल चोरत होता आणि त्याच्यावर याच्या अगोदर कुठलेही गुन्हे रजिस्टर नाहीये। हाच एक मोठा गुन्हा त्याच्यावरती आता पहिल्यांदा रजिस्टर झालेला आहे। आणि या कामगिरीमध्ये सदर टीमला माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार सर, डिव्हिजन 2 विजयलक्ष्मी पुरी मॅडम, त्यानंतर अजित लकडे पोलीस निरीक्षक सदर बाजार, त्यानंतर रवींद्रनाथ भंडारे पोलीस निरीक्षक गुन्हे, आणि ज्या टीमने ही कामगिरी केली त्या टीमचे डीबी टीमचे इंचार्ज राहुल सावंत एपीआय, पोलीस हवालदार संतोष पापडे, पोलीस हवालदार शाहजहान मुलानी, पोलीस हवालदार राजेश चव्हाण, पोलीस हवालदार प्रमोद पकाले, पोलीस हवालदार अयाज बागलकोटे, पोलीस कांस्टेबल उमेश चव्हाण, पोलीस कांस्टेबल हनुमंत पुजारी, पोलीस कांस्टेबल विशाल बोरोडे, पोलीस कांस्टेबल अमीन शेख, पोलीस कांस्टेबल सागर गुंड, पोलीस कांस्टेबल सोमनाथ सुरवसे, पोलीस कांस्टेबल काशीनाथ वाडेकर, पोलीस कांस्टेबल आनंद निंबाळकर, पोलीस कांस्टेबल अनमोल लठ्ठे या सर्वांनी या रिकव्हरीमध्ये आणि या गुन्ह्याच्या उघडकीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे। तरी सर्व सदर बाजार टीमचे मी अभिनंदन करतो। साधारणतः किती लाखाचा मुद्देमाल आहे आणि पुढे ही जे गाड्या होत्या त्या पुढे कोणाकडे विकण्यात आली होती? 2,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे। आणि या कोणाला दिलं होतं काय स्वतः आता सध्या तरी त्याच्या स्वतःच्याच ताब्यात होत्या। त्याच्याकडे अधिक चौकशी करून निष्पन्न होईल की याच्या पुढे तो कोणाला विकणार होता किंवा त्याच्या संपर्कात कोणी होतं का। याआधी काही गुन्हे वगैरे त्याच्यावरती याआधी गुन्हे नाहीये, त्यामुळे हा पहिल्यांदाच गुन्हा मास्टर कीचा वापर तो करत होता, पण त्याचं कुठेतरी प्रशिक्षण त्यांनी घेतलं असावं। हो, त्याची चौकशी सुरू आहे। आता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्यामुळे आपल्याला पोलीस कस्टडी किंवा न्यायालयीन कोठडी मिळत नाही, त्याला रिमांड होम मध्ये पाठवलेलं आहे। तर रिमांड होमचे जे इंचार्ज आहे तिथले जे बाल न्याय मंडळाच्या परवानगीने आम्ही त्याची चौकशी करणार आहोत। चोरल्यानंतर गाड्या तो विकायचं का कुठं साठवून ठेवायचं? तेच आता सध्या तर त्याच्या ताब्यातच मिळालेले आहे, त्याने कुठे विकलेल्या नव्हत्या, परंतु तो कुठे विकणार होता, त्याचा काय प्लॅन होता याबाबतची चौकशी अजून करणार आहोत। अद्याप तरी तो एकटाच आहे अशी माहिती मिळालेली आहे। मग चौकशी दरम्यान जर काही निष्पन्न झालं तर त्याही आरोपीला आपण अटक करू। HSRP नंबर प्लेट आरोपी मिळण्यास मदत झाली। HSRP नंबर प्लेट मुळे या गुन्ह्यामध्ये तरी नाही मदत। या गुन्ह्यामध्ये आम्ही ट्रॅप लावला होता। ऍक्च्युली एका ठिकाणी आम्ही आमचीच मोटरसायकल उभी केली होती आणि त्या ठिकाणी आमचे कर्मचारी ज्या वेळेला मोटरसायकल चोरीला जातात त्यावेळेला आमचे कर्मचारी तिथे उभे होते आणि त्यांना हा मुलगा जो आहे हा मोटरसायकल चोरी करताना मिळून आला। किती वेळात म्हणजे मास्टर कीने तो उघडायचा असं काय? लगेच, म्हणजे मास्टर कीचा वापर करताना त्याला हार्डली 1-2 मिनिटं लागत असतील। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।